हाय अँड हॅलो एव्हरीवन. वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे चॅप्टर आपला चालू आहे 10th स्टँडर्डचा स्टॅटिस्टिक, त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये आज आपण हिस्टोग्राम यावर एक्सरसाइज बेस आपण पाहणार आहे. हिस्टोग्राम म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय खाली. हिस्टोग्राम मध्ये आपण काय करतो ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या ठिकाणी टेबल मध्ये दिलेली आहे ती आपण रिप्रेझेंट करतो असं बार डायग्रामचा यूज करू. तर ह्या ठिकाणी हिस्टोग्राम आपल्याला ह्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर हिस्टोग्राम ड्रॉ करण्यासाठी काही मेथड आहे. तर काय मेथड आहे, तर ह्या ठिकाणी बघा. तर मेथड ऑफ ड्रॉइंग अ हिस्टोग्राम. तर इफ द गिवन क्लासेस आर नॉट कंटिन्युअस, तर ह्या ठिकाणी आपल्याला टेबलमध्ये जे क्लासेस दिलेले आहेत हे जर कंटिन्युअस नसतील, बघा ह्या ठिकाणी 8 to 9, त्यानंतर 10 to 11, 12 to 13, तर ह्या ठिकाणी हे क्लास कंटिन्युअस नाही, तर ह्यांना आधी कंटिन्युअस क्लासेसमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर कंटिन्युअस क्लासेससाठी मी तुम्हाला यापूर्वी सांगितले, अप्पर लिमिटमध्ये 0.5 ऍड करायचं, लोअर लिमिटमधून 0.5 मायनस करायचं. अशा प्रकारे आपल्याला कंटिन्युअस क्लासेस बनवायचे आहे. त्यानंतर इफ द गिवन क्लासेस आर नॉट कंटिन्युअस मेक देम कंटिन्युअस. तर मी आता तुम्हाला सांगितलं त्यांना कंटिन्युअस बनवायचं. सच क्लासेस आर कॉल्ड एक्सटेंडेड क्लासेस, एक्सटेंडेड क्लास इंटरवल्स. तर अशा क्लासेसला एक्सटेंडेड क्लास इंटरवल्स असे म्हणतात. शो द क्लासेस ऑन द एक्स ऍक्सिस. तर ह्या ठिकाणी बघा हा जो ग्राफ प्लॉट केलेला आहे, ह्या ठिकाणी ही जी एक्स ऍक्सिस दिसते खालची, तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लासेस जे आहेत ते क्लासेस या ठिकाणी दाखवायचे आहेत. बघा या ठिकाणी 7.5 to 9.5, बघा 7.5 to 9.5, त्यानंतर 9.5 to 11.5, 9.5 to 11.5. तर हे क्लासेस या ठिकाणी एक्स ऍक्सिस वर आपल्याला शो करायचे आहेत विथ अ प्रॉपर स्केल. तर स्केल ह्या ठिकाणी आपल्याला एक्स ऍक्सिस वर स्केल वापरायची आहे. तर स्केल काय यूज केली बघा आपण, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 रुपीज. एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर, तर 1 सेंटीमीटर म्हणजे 2 रुपीज. तर ह्या ठिकाणी जे क्लास मधला डिफरन्स आहे तो 2 चा आहे, तर त्यामुळं या ठिकाणी 1 सेंटीमीटर म्हणजे 2 रुपीज आपण एक्स ऍक्सिस वर ही स्केल घेतलेली आहे. त्यानंतर वाय ऍक्सिस वर शो द फ्रिक्वेन्सीज ऑफ द वाय ऍक्सिस विथ अ प्रॉपर स्केल. आणि वाय ऍक्सिस वर ह्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी दाखवायची आहे. तर ह्या टेबल मध्ये बघा हे फ्रिक्वेन्सी जे आहे त्या वाय ऍक्सिस वर आपल्याला दाखवायचे आहे विथ अ प्रॉपर स्केल. तर ह्या ठिकाणी पण वाय ऍक्सिस वर एक स्केल घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी बघा काय स्केल घेतलेली आहे, वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 फंड्स. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 फंड्स हे स्केल या ठिकाणी घेतलेली आहे. टेकिंग इज स्केल ॲज द बेस. या ठिकाणी ही जी प्रत्येक स्केल आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी त्याचा बेस घेऊन ड्रॉ रेक्टँगल्स. या ठिकाणी बघा हे बार जे दिसतात तर हे रेक्टँगल आहेत. तर हे रेक्टँगल्स ड्रॉ करायचे विथ हाईट. ह्यांची जी हाईट आहे ही हाईट प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी आहे. प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आहे त्यानुसार ह्या क्लासच्या या ठिकाणी आपल्याला रेक्टँगल बनवायचा आहे. त्याची हाईट या त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार आपल्याला घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी बघा 7.5 to 9.5 याची फ्रिक्वेन्सी आहे 20, तर वाय ऍक्सिस वर 20 इथं आहे. तर हे जे क्लास आहे याची हाईट आपण 20 पर्यंत घेतली. नंतर नेक्स्ट क्लास जो आहे 9.5 to 11.5, 9.5 to 11.5 ह्याची फ्रिक्वेन्सी आहे 40, मग हाईट त्याची 40 पर्यंत घेतली आहे. नंतर 30, तर नेक्स्ट बघा नेक्स्ट क्लासची हाईट 30 पर्यंत. त्यानंतर नेक्स्ट 25, नेक्स्ट क्लास 25 पर्यंत, नेक्स्ट क्लास 15, नेक्स्ट क्लासची हाईट 15 पर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे ग्राफवर. तर क्वेश्चन एक तर आपल्याला हिस्टोग्राम दिला राहील, त्यावर आपल्याला काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, किंवा आपल्याला हिस्टोग्राम त्या ठिकाणी टेबल त्याची माहिती दिली असेल आणि त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ ही करायचं असतं. तर ह्या प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये तर ह्या ठिकाणी एक नोट आपल्याला दिलेली आहे ऑन द एक्स ऍक्सिस. तर ह्या एक्स ऍक्सिस वर पहा ह्या ठिकाणी अ मार्क इज कॉल्ड. तर अशा प्रकारचा मार्क आहे ह्या ठिकाणी बघा इथं इथं हा मार्क दिलेला आहे. तर हा जो मार्क दिसतोय ह्या ठिकाणी ह्या मार्कला म्हणतात इज कॉल्ड द क्रिंक मार्क.
ह्या मार्कला क्रिंग मार्क असं म्हणतात. अँड इट इज शोन बिटवीन द ओरिजिन अँड द फर्स्ट क्लास. तर हे ओरिजिन आणि फर्स्ट क्लासच्या मध्ये दाखवला जातो. अँड द इट मीन्स देर आर नो ऑब्झर्वेशन अप टू द फर्स्ट क्लास. ह्याचा अर्थ काय आहे की फर्स्ट क्लास पर्यंत या ठिकाणी 0 पासून ते फर्स्ट क्लास पर्यंत कोणतेही ऑब्झर्वेशन नाही आहेत. तर या ठिकाणी बघा सुरुवात 7.5 पासून ते 9.5. हा फर्स्ट क्लास 7.5 पासून स्टार्ट झालाय. त्यामुळं 0 to 7.5 पर्यंत कोणतेही ऑब्झर्वेशन नाहीयेत, तर कोणताही क्लास नाहीये. त्यामुळं या ठिकाणी हा क्रिंक मार्क दिला जातो. द मार्क कॅन बी यूज ऑन द वाय ऍक्सिस ऑल्सो. आणि वाय ऍक्सिस वर सुद्धा आपण यूज करू शकतो इफ गरज पडली तर, इफ निडेड. दिस इनेबल्स अस टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ ऑप्टिमम साईज. ह्याच्यामुळं आपण जो ग्राफ आहे तो ऑप्टिमम साईजचा ग्राफ आपण ह्या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे जेवढं आपल्याला रिक्वायर्ड आहे ग्राफ तेवढंच आपण आपल्या ग्राफवर काढू शकतो. तर ह्या ठिकाणी 0 पासून 7 पॉईंट पर्यंत जर आपण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी काही लाईन्स सोडल्या, ह्या ठिकाणी हा पूर्ण जर ग्राफ काढला तर तो ह्या पेजवर पुरायचा नाही आणि त्याची साईज पण खूप मोठी होईल. तर एक ग्राफवर ऍडजस्ट करण्यासाठी हे क्रिंग मार्कचा यूज केला जातो. तर आता आपण यानंतर पाहूया प्रॅक्टिस सेट 6.4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. तर आता आपण हिस्टोग्राम ड्रॉ करणार आहेत. तर पाहूया फर्स्ट एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहे. ड्रॉ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डाटा. तर ह्या ठिकाणी जे डाटा दिलेला आहे ह्या टेबलमध्ये, त्या टेबलचा यूज करून, त्या डाटाचा यूज करून आपण ह्या ठिकाणी हिस्टोग्राम ड्रॉ करणार आहे. तर ह्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हाईट ऑफ स्टुडंट्स इन सेंटीमीटर दिलेली आहे. तर स्टुडंटची हाईट इन सेंटीमीटर. तर फर्स्ट क्लास आहे 135 to 140, दुसरा क्लास आहे 140 145, तिसरा क्लास आहे 145 ते 150 आणि चौथा क्लास आहे 150 to 155. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स, तर 4 असे स्टुडंट्स आहेत त्यांची हाईट 135 to 140 आहे. 12 असे स्टुडंट्स आहेत त्यांची हाईट 140 to 145 आहे. 16 असे स्टुडंट्स आहेत त्यांची हाईट 145 ते 150 आणि 8 असे स्टुडंट्स आहेत त्यांची हाईट 150 to 155. तर हे नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी. तर आपण काय करणार आहेत, जे हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर दिलेले आहे, हे जे क्लास आहे ते आपण या ठिकाणी ह्या एक्स ऍक्सिसवर आपण ते या ठिकाणी प्लॉट करणार आहेत आणि वाय ऍक्सिसवर हे नंबर ऑफ स्टुडंट जे आहे ते आपण ह्या ठिकाणी वाय ऍक्सिसवर घेणार आहेत. तर आधी आपण हे जे क्लास आहेत ते एक्स ऍक्सिसवर घेऊया. तर पहिला क्लास आहे 135 ते 140. तर हे क्लास आपण या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात आधी तुमच्या ग्राफच्या नोटबुकमध्ये तुम्हाला हे एक्स ऍक्सिस ड्रॉ करायची आहे. तर जशी मी एक्स ऍक्सिस ड्रॉ केली तशी तुम्ही एक्स ऍक्सिस ड्रॉ करायची आहे. तर ह्या एक्स ऍक्सिसला आपण असं नाव देणार आहे एक्स आणि ह्या ठिकाणी एक्स डॅश. तर ही आहे एक्स ऍक्सिस. तर ह्या एक्स ऍक्सिसवर ही एक्स ऍक्सिस एक काढायची आहे तुम्हाला ग्राफवर. त्यानंतर वाय ऍक्सिस वाय डॅश. तर अशा प्रकारे एक्स आणि वाय ऍक्सिस तुम्हाला प्लॉट करायचे आहे तुमच्या ग्राफवर. त्यानंतर हे जे हिस्टोग्राम आहे हे पूर्ण ग्राफवर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तर त्यासाठी ग्राफची गरज असणार आहे. तर तुम्ही ग्राफ जे आहेत ते ग्राफ तुम्ही ग्राफवरच हे हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जे फर्स्ट क्लास दिला आहे 135 to 140. तर ह्या ठिकाणी आपण क्लास घेणार आहे. ह्या ठिकाणी हे 135, तर हे आहे 135 ते 140. तर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी हे 1 सेंटीमीटर आहे आणि हे 2 सेंटीमीटर. तर 2 सेंटीमीटर ह्या ठिकाणी एक्स ऍक्सिसवर आपल्याला 2 सेंटीमीटर जे आहे इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हाईट घ्यायची आहे. तर ह्या क्लासमधला डिफरन्स जर पाहिला तर 135 मायनस 140 म्हणजे 5. तर ह्या ठिकाणी 135 ते 140 म्हणजे 5 चा डिफरन्स आहे. तर 2 सेंटीमीटर हे 1 सेंटीमीटर आणि हे 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हे आपल्याला या ठिकाणी स्केल घ्यायची आहे एक्स ऍक्सिसवर. तर जे काय आपण स्केल घेतो ते आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर स्केल, तर ह्या ठिकाणी स्केल जे आपल्याला घ्यायची आहे ऑन एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिसवर स्केल आपण काय घेणार आहे, तर
2 सेंटीमीटर इज इक्वल टू, जे 2 सेंटीमीटर आहे इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हाईट. त्यानंतर वाय ॲक्सिस वर, ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस वर 1 सेंटीमीटर. तर वाय ॲक्सिस वर आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिस वर घेणार आहे. तर वाय ॲक्सिस वर पण स्केल आपल्याला घ्यायची आहे. तर आपण ह्या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण ह्या ठिकाणी घेणार आहे 2 स्टुडंट्स. तर ही जी स्केल आहे ही आपल्याला अशी घ्यायची आहे जेणेकरून आपला पूर्ण ग्राफ आपण जो ड्रॉ करणार आहे तो आपल्या ग्राफवर बसला पाहिजे. तो जास्त मोठाही नाही झाला पाहिजे आणि जास्त छोटा पण नाही झाला पाहिजे. त्याची जी स्केल घ्यायची आहे ती आपल्याला अशी घ्यायची आहे की जेणेकरून आपला ग्राफ जास्त छोटा नाही होणार, मोठा नाही, एकदम एक्झॅक्ट तो त्या ग्राफवर बसला पाहिजे. तर तुम्ही जर ह्या ठिकाणी जर एक्स वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट जर घेतला तुमचा ग्राफ खूप लहान होणार आहे. किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 जरी घेतला तर तुमचा ग्राफ तुमच्या ग्राफमध्ये बसणार नाही, ते बाहेर जाऊ शकतो. तर त्यामुळं काय करायचं आपल्याला, स्केल अशी घ्यायची आहे की पूर्ण म्हणजे आपला ग्राफ त्या ग्राफवर फिट एक्झॅक्ट बसला पाहिजे आणि टीचरला पण तो प्रॉपरली चेक करता आला पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपल्याला ही अशी स्केल घ्यायची आहे. तर आता आपण काय करणार आहेत, ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर सर्व क्लास आपण ह्या ठिकाणी घेणार आहेत. तर बघा ह्या ठिकाणी सगळ्यात आधी चेक करायचं आहे जे क्लास आहेत ते कंटिन्युअस आहेत का नाही. तर ह्या ठिकाणी बघा 140 अप्पर लिमिट आहे, नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट 140 आहे, म्हणून हे ह्या ठिकाणी कंटिन्युअस 145 145 150 150. तर हे ह्या ठिकाणी जे क्लास दिलेले आहेत ते कंटिन्युअस ऑलरेडी दिलेले आहेत. तर आता आपण पहिला क्लास 135 टू 140, त्यानंतर 2 सेंटीमीटर म्हणजे हे 1 2 सेंटीमीटरवर काय करायचं आहे 145 लिहायचं आहे. नेक्स्ट त्यानंतर परत 2 सेंटीमीटर सोडून नेक्स्ट 150, त्यानंतर 2 सेंटीमीटर सोडून 155. तर हे सर्व क्लास आपण ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर प्लॉट केलेले आहे. तर आपण एक्स ॲक्सिसवर जे काही घेतलं आहे तर त्याला आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर एक्स ॲक्सिसवर आपण काय घेतलेलं आहे, हाईट ऑफ स्टुडंट्स. तर ह्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला हाईट ऑफ स्टुडंट्स आणि ही सेंटीमीटर मध्ये आहे. तर ते आपण एक्स ॲक्सिसवर प्लॉट केलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर आपण काय घेतलं हे आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर वाय ॲक्सिसवर स्केल काय घेतली आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट. तर इथून इथपर्यंत हे 1 सेंटीमीटर आहे. तर हे 2 स्टुडंट्स. त्यानंतर परत 1 सेंटीमीटर 2 स्टुडंट्स, 2 + 2 4. त्यानंतर 1 सेंटीमीटरवर 6, नंतर 1 सेंटीमीटरवर 8, परत 1 सेंटीमीटरवर 10, परत 1 सेंटीमीटरवर 12, परत 1 सेंटीमीटरवर 14, परत 1 सेंटीमीटरवर 16. तर ह्या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट्स आलेला आहे. तर आपण ह्या ठिकाणी आपल्याला इथं लिहायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. तर हे आपण एक्स ॲक्सिसवर नंबर ऑफ स्टुडंट्स घेतलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवर हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर. आता आपण काय करणार आहेत, ह्या ठिकाणी हे जे डाटा दिलेला आहे ते आपण ह्या ठिकाणी प्लॉट करणार आहेत. तर 135 टू 140 ह्या क्लासमध्ये 4 स्टुडंट्स आहेत. तर आपल्याला ह्या ठिकाणी एक रेक्टँगल काढायचा आहे. तर त्याची हाईट 4 पर्यंत ह्या ठिकाणी आली पाहिजे. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, तर नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला, तर हा जो क्लास आहे 135 टू 140, तर त्यामध्ये 4 स्टुडंट असल्यामुळं या ठिकाणी आपण आता बार म्हणजे एक रेक्टँगल आपण या ठिकाणी बनवणार आहे. तर काय करायचं आहे, 135 पासून ते 140 पर्यंत
तिथून आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ठिकाणी 135 to 140 ह्या क्लाससाठी नंबर ऑफ स्टुडंट्स 4 आहेत. तर आपण ह्या ठिकाणी हे आता शो करणार आहेत. तर 135 to 140, तर हे आहे 135 to 140 याची हाईट आपण 4 घेतलेली आहे. तर नंबर ऑफ स्टुडंट्स 4 दिलेत आणि क्लास आहे 135 to 140. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी एक बार ह्या ठिकाणी आपल्याला शो करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे 140 to 145. तर ह्या क्लासमध्ये 12 स्टुडंट्स आहेत. तर आपल्याला ते ह्या ठिकाणी दाखवायचे आहे. तर 140 to 145, तर या ठिकाणी टोटल 12 स्टुडंट्स आहेत. तर 12 स्टुडंट्स, हाईट आपल्याला ह्या ठिकाणी 12 पर्यंत द्यायची आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपण 140 to 145 क्लासमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स ह्या ठिकाणी ज्यांची हाईट 140 to 145 मध्ये आहे ते 12 स्टुडंट्स आहेत. तर ह्या ठिकाणी आपण हाईट 12 पर्यंत घेतलेली आहे. त्यानंतर 145 ते 150 असे 16 स्टुडंट्स आहेत ज्यांची हाईट 145 ते 150 आहे. तर 145 ते 150 16 स्टुडंट्स आपल्याला दाखवायचे आहेत. तर हाईट आपल्याला या ठिकाणी 16 पर्यंत द्यायची आहे. तर आपण हाईट या ठिकाणी 16 पर्यंत नेलेली आहे. आता शेवटीचा क्लास आहे शेवटी 150 to 155. तर ह्या ठिकाणी 8 स्टुडंट त्यांची हाईट 150 to 155 आहे. तर हे 8 पर्यंत आपल्याला किती स्टुडंट्स आहेत, 8. तर 8 पर्यंतच पाहिजे. ओके, तर आपण ह्या ठिकाणी हे जे डाटा दिलेला आहे टेबल मधला तो आपण ह्या ठिकाणी त्या डाटाचा आपण ह्या ठिकाणी हिस्टोग्राम ड्रॉ केलेला आहे. तर अशा प्रकारे हिस्टोग्राम आपल्याला बनवायचा आहे. तर त्यामध्ये लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिस वर वाय ॲक्सिस वर आपल्याला स्केल घ्यायची आहे. त्यानंतर क्लास आपल्याला एक्स ॲक्सिस वर दाखवायचे आहे, ते कंटिन्युअस पाहिजेत, आणि वाय ॲक्सिस वर फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स. तर हे अशा प्रकारे हा हिस्टोग्राम बनवायचा आहे. तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. तर खूप इझी आहे. तर स्कोर करण्यासारखं हे एक्सरसाइज आहे. आउट ऑफ मार्क्स मिळू शकता तुम्ही. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. Practice set 6.4, question number 2. The table below shows the yield of jawar per acre. Show the data by histogram. तर हे जे yield आहे जवारची पर एकर हे आपल्याला ह्या ठिकाणी टेबल मध्ये दिलेली आहे. तो जो डाटा आपल्याला ह्या ठिकाणी टेबल मध्ये दिला आहे तो त्याचा आपल्याला ह्या ठिकाणी हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. yield पर एकर पर एकर yield किती येते क्विंटल मध्ये हे दिलेले आहे. नंबर ऑफ फार्मर्स, तर ह्या ठिकाणी हा जो डाटा आहे हे आपल्याला ह्या हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. पण ह्या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर क्लास पहा, ह्या ठिकाणी हे कंटिन्युअस क्लास नाही. 2, 3 हे जे अप्पर लिमिट आहे ते नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लास आधी कंटिन्युअस क्लास करायचे आहे. तर ह्या ठिकाणी कंटिन्युअस क्लास करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी हा टेबल बनवला आहे. या टेबलमध्ये आपण कंटिन्युअस क्लासेस ह्या ठिकाणी बनवणार आहे. तर पहिल्या कॉलम मध्ये आपण ह्या ठिकाणी क्लास, तर क्लास मध्ये yield पर एकर, yield पर एकर हे आपल्याला फर्स्ट क्लास मध्ये लिहायचे आहे. त्यानंतर हे जे काय yield आहे ते आपण ह्या ठिकाणी लिहूया. क्लास 2 to 3, त्यानंतर 4 to 5,
त्यानंतर 6 to 7, त्यानंतर 8 to 9, त्यानंतर 10 to 11. आता ह्या ठिकाणी कंटिन्युअस क्लासेस या ठिकाणी आपल्याला बनवायचे आहेत. तर कंटिन्युअस क्लास continuous classes या ठिकाणी number of farmers number of farmers या ठिकाणी 30 50 55 40 20 तर या ठिकाणी 30 50 55 40 आणि 20 हे असे आपण नंबर ऑफ फार्मर्स आणि क्लास या ठिकाणी. तर हे कंटिन्युअस क्लास मध्ये आता ह्याला कन्वर्ट करायचे. तर कंटिन्युअस क्लास मध्ये करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे लोअर लिमिट मधून 0.5 मायनस करायचं आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचं. तर लोअर लिमिट मध्ये 2 मधून 0.5 मायनस केलं तर 2 मधून 0.5 मायनस करायचं. तर हे येते 1 कॅरी 10 minus 5 5 इथं 1 बाकी 1.5. तर लोअर लिमिट होते 1.5 आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचं. 3 मध्ये 0.5 ऍड केल्यानंतर हे होते 3.5. तर हे अशा प्रकारे आपल्याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. तर ह्या ठिकाणी लोअर लिमिट मधून 0.5 मायनस करायचं. तर हे येते 3.5. अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचं. हे येते 5.5. नंतर हे येते 5.5 7.5. त्यानंतर 8 मधून 0.5 मायनस केल्यानंतर 7.5 हे 8.5. त्यानंतर या ठिकाणी सॉरी हे 9.5 आहे. त्यानंतर 10 मधून 0.5 मायनस केल्यानंतर 9.5 आणि हे येते 11.5. हे अशा प्रकारे आपण कंटिन्युअस क्लासेस या ठिकाणी बनवणार आहोत. तर कंटिन्युअस क्लासेस आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. आता आपण हे जे कंटिन्युअस क्लासेस बनवलेले आहेत ते आपण एक्स ऍक्सिस वर या ठिकाणी प्लॉट करणार आहेत आणि हे जे नंबर ऑफ फार्मर्स तर ही आहे फ्रिक्वेन्सी तर ही आपण वाय ऍक्सिस वर शो करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्केल घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण स्केल घेणार आहेत. तर स्केल तर ऑन एक्स ऍक्सिस जे आहे या ठिकाणी ही एक्स ऍक्सिस आहे एक्स डॅश त्यानंतर वाय डॅश. आता ह्या ठिकाणी एक्स ऍक्सिस वर स्केल म्हणजे क्लास आपण ह्या ठिकाणी शो करणार आहे. तर क्लास 1.5 to 3.5. तर ह्या ठिकाणी आपण जर 1.5 घेतलं आणि 2 सेंटीमीटर सोडल्यानंतर 3.5. तर ह्या ठिकाणी 2 सेंटीमीटर म्हणजे 2 एकर सॉरी 2 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी एकर मधले जे इल्ड आहे क्विंटल मध्ये म्हणजे 2 सेंटीमीटर म्हणजे 2 क्विंटल. तर एक्स ऍक्सिस वर आपण काय करणार आहे 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर म्हणजे आणि ह्या क्लास मधला डिफरन्स काय आहे 3.5 मधून 1.5 मायनस केल्यानंतर 2 राहतात म्हणून 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 2. तर ही क्लास म्हणजे काय इल्ड पर एकर आणि ही क्विंटल मध्ये दिलेली आहे. तर म्हणजे 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 क्विंटल. या ठिकाणी क्विंटल
तर 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 क्विंटल आणि हे ऑन एक्स ॲक्सिस आहे. आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फार्मर्स. वाय ॲक्सिसवर आपण काय करणार आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 फार्मर्स घेणार आहे. तर आपण आता या स्केलनुसार आपण ह्या ठिकाणी हे एक्स ॲक्सिससाठी आणि हे ऑन वाय ॲक्सिस. तर आता आपण एक्स ॲक्सिसवर आपण या ठिकाणी जे स्केल क्लास कंटिन्युअस क्लास आपण बनवले आहेत ते आपण घेणार आहेत 1.5 टू 3.5, त्यानंतर 3.5 टू 5.5, 2 सेंटीमीटर सोडून 5.5, त्यानंतर 5.5 टू 7.5, 2 सेंटीमीटर सोडून 7.5, त्यानंतर 2 सेंटीमीटर सोडून 9.5, त्यानंतर परत 2 सेंटीमीटर सोडून 11.5. तर ह्या ठिकाणी यील्ड पर एकर, तर एक्स ॲक्सिसवर आपण जे काय घेतले ते आहे यील्ड पर एकर. तर ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे यील्ड पर एकर क्विंटल मध्ये आहे. आता आपण नंबर ऑफ फार्मर्स हे आपण या ठिकाणी वाय ॲक्सिस वर घ्यायचं आहे. तर वाय ॲक्सिस वर स्केल आपण घेतलेली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फार्मर्स. तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 घ्यायचं आहे. तर हे आहे 10, त्यानंतर 20, तर ह्या ठिकाणी हायेस्ट आहे 55. तर आपण ह्या ठिकाणी 60 पर्यंत घेऊ शकतो. तर हे 30, 40, 50, 60. तर आपण 60, आपल्याला 55 पर्यंतच लागणार आहे. तर आपण या ठिकाणी 60, 70. तर वाय ॲक्सिसवर आपण घेतलेला आहे नंबर ऑफ फार्मर्स. तर ह्या ठिकाणी लिहायचं आहे नंबर ऑफ फार्मर्स वाय ॲक्सिसवर. ओके. आता आपण ह्या ठिकाणी स्केल लिहिली आहे, एक्स ॲक्सिस प्लॉट केली, वाय ॲक्सिस प्लॉट केले, त्यानंतर आपण त्या ठिकाणी स्केल घेतले आहेत, ते आपण ह्या ग्राफवर पण ड्रॉ केलेले आहेत. आणि आता आपल्याला हे जे इन्फॉर्मेशन ही शो करायची, बार ग्राफ या ठिकाणी ड्रॉ करायचे आहे. तर ह्या ठिकाणी तर पहिला क्लास आहे, या ठिकाणी पहिला क्लास 1.5 टू 3.5. तर त्या ठिकाणी नंबर ऑफ फार्मर्स आहेत 30. तर आपण हे 30 पर्यंत ह्याची हाईट घेणार आहेत या क्लासची. 30 पर्यंत हाईट, तर इथपर्यंतच हाईट घ्यायची 30. ओके. तर हे 1.5 टू 3.5 30 फार्मर्स आहेत, ज्यांनी 1.5 टू 3.5 एवढे क्विंटल त्यांनी त्या ठिकाणी प्रोडक्शन केलेलं आहे त्यांच्या फील्डमध्ये. त्यानंतर 3.5 टू 5.5, 3.5 टू 5.5 50 फार्मर्स. तर सेकंड क्लासची हाईट आपल्याला घ्यायची आहे इक्वल टू देअर फ्रिक्वेन्सी 50. तर फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी आहे 50 पर्यंत हाईट घ्यायची आहे. ओके. तर 3.5 टू 5.5 क्लासमध्ये
50 फार्मर्स होते. तर आपण हाईट ह्या ठिकाणी 50 पर्यंत घेतलेली आहे. नेक्स्ट मध्ये नेक्स्ट क्लास आहे 5.5 to 7.5. यामध्ये 55 आहे. तर हाईट आपल्याला 55 पर्यंत द्यायची आहे. तर 55 तर हे 50 आणि 55 च्या मध्ये 55. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे 7.5 to 9.5. तर ह्या ठिकाणी 7.5 to 9.5 40 फार्मर्स. तर हाईट 40 पर्यंत घ्यायची आहे. ओके. नेक्स्ट 9.5 to 11.5 20. हाईट 20 पर्यंत द्यायची आहे. तर आपण ह्या ठिकाणी जे सर्व क्लास आहेत त्या सर्व क्लासची आपण ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी नुसार त्यांची हाईट आपण ह्या ठिकाणी प्लॉट केलेली आहे. तर अशा प्रकारे हिस्टोग्राम हे जे डाटा दिलेला आहे त्याचा आपण ह्या ठिकाणी हिस्टोग्राम आपण प्लॉट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये क्लासेस कंटिन्युअस नव्हते, त्यांना आपण कंटिन्युअस करण्यासाठी अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड केला आहे आणि लोअर लिमिट मधून 0.5 मायनस केलेला आहे. तर हे करायचं आहे जर क्लासेस जर कंटिन्युअस नसतील तर. आता घेऊया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Question number 3. In the following table, the investment made by 210 families is shown. तर 210 families ने जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती ह्या टेबल मध्ये दाखवलेली आहे. प्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ अ हिस्टोग्राम. तर त्याला हिस्टोग्राम मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी प्रेझेंट करायची आहे. तर इन्व्हेस्टमेंट 1000 रुपीज. तर ह्या ठिकाणी हे 10 to 15,000 10,000 to 15,000 एवढी इन्व्हेस्टमेंट 30 फॅमिलीजनी केलेली आहे. त्यानंतर 15,000 to 20,000 50 फॅमिलीजनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. 20,000 to 25,000 एवढी 60 फॅमिलीजनी इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर 25,000 to 30,000 हे 55 फॅमिलीजनी इन्व्हेस्टमेंट केली आणि 30 to 35,000 ही एवढी 15 फॅमिलीजनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर आपण ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ग्राफवर प्लॉट करणार आहे आणि आपण त्याला नाव देणार आहे. ही आहे एक्स ॲक्सिस आणि ही आहे वाय ॲक्सिस. तर ह्या ठिकाणी आपण क्लास जे आहे ह्या ठिकाणी हा क्लास बघा कंटिन्युअस क्लास आहे. इथं अप्पर लिमिट इक्वल टू लोअर लिमिट, त्यानंतर इथं पण अप्पर लिमिट इक्वल टू लोअर लिमिट, अप्पर लिमिट इक्वल टू लोअर लिमिट, अप्पर लिमिट इक्वल टू लोअर लिमिट. तर हे सर्व कंटिन्युअस क्लास मध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. आपल्याला कंटिन्युअस क्लास बनवायची गरज नाही, डायरेक्ट आपण हिस्टोग्राम ह्या ठिकाणी प्लॉट करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक्स ॲक्सिस वर जे क्लास दिलेले आहेत ते आपण घेणार आहे. तर ह्या ठिकाणी 10 to 15 तर 2 सेंटीमीटरचा अंतर सोडून आपण 10 to 15 ही क्लास लिहिणार आहे. 10,000 to 15,000. तर हे जे रुपीज आहेत ते आपण एक्स ॲक्सिस वर या ठिकाणी प्लॉट करणार आहे. त्यानंतर 10 to 15 नंतर 15 to 20 2 सेंटीमीटर सोडून 15 to 20, नंतर परत 2 सेंटीमीटर सोडून 20 to 25, त्यानंतर परत 2 सेंटीमीटर सोडून 25 to 30, परत 2 सेंटीमीटर सोडायचं आणि 30 to 35. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी क्लास बनवलेले आहे. आता आपण ह्या ठिकाणी वाय ॲक्सिस वर नंबर ऑफ फॅमिलीज घेणार आहेत. तर ह्या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ह्या ठिकाणी 10 फॅमिलीज घेऊया. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज, 2 सेंटीमीटर 20 फॅमिलीज, 3 सेंटीमीटर 30 फॅमिलीज, 4 सेंटीमीटर 40 फॅमिलीज, 5 सेंटीमीटर
50 फॅमिलीज. हायेस्ट किती आहे 60, 6 सेंटीमीटर 60 फॅमिलीज. तर हायेस्ट 60 पर्यंत आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहे. तर आपण ह्या ठिकाणी y ऍक्सिस वर आपण नंबर ऑफ फॅमिलीज घेतलेली आहे. तर हे ह्या ठिकाणी लिहायचं आहे नंबर ऑफ फॅमिलीज, नंबर ऑफ फॅमिलीज. त्यानंतर x ऍक्सिस वर आपण इन्व्हेस्टमेंट तर इन्व्हेस्टमेंट ही 1000 रुपीज मध्ये आहे. तर x आणि y ऍक्सिस या ठिकाणी आपण प्लॉट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे काही डाटा दिलेला आहे ते आपण या ठिकाणी स्केल घेऊन, जे काही स्केल घेतलेले आहे ते आपण या ठिकाणी आता लिहिणार आहे. स्केल, तर ऑन x ऍक्सिस वर आपण 2 सेंटीमीटर इज इक्वल टू, तर 2 सेंटीमीटर मधला डिफरन्स आहे 15 मायनस 10 5. तर 5 म्हणजे 5000 रुपीज आहे ना, तर 5000 रुपीज. तर 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000 रुपीज. त्यानंतर ऑन y ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज. तर ह्या ठिकाणी स्केल आपण लिहिलेली आहे. आता आपण प्लॉट करणार आहे. तर ह्या ठिकाणी जे पहिला क्लास आहे 10 to 15 ह्यामध्ये 10,000 to 15,000 इन्व्हेस्टमेंट करणारे किती फॅमिलीज, 30 फॅमिलीज आहे. तर आपण ह्या ठिकाणी आता बार ग्राफ ड्रॉ करणार आहे. तर 30 फॅमिलीज. ओके, तर ह्या ठिकाणी 10 to 15 ह्या क्लासमध्ये 30 फॅमिलीज आहेत. त्यानंतर 15 to 20 मध्ये 50 फॅमिलीज आहेत. 15 to 20 मध्ये 50 फॅमिलीज. त्यानंतर 20 to 25 मध्ये 60 फॅमिलीज आहेत. 20 to 25 मध्ये 60 फॅमिलीज आहेत. त्यानंतर 25 to 30,000 मध्ये 55 फॅमिलीज आहेत. 25 to 30 मध्ये 55 फॅमिलीज आहेत. त्यानंतर 30 to 35 मध्ये 15 फॅमिलीज आहेत, फक्त 15. तर हे 15 ह्या ठिकाणी आपल्याला हाईट घ्यायची आहे या क्लासची. 15. तर आपण ह्या ठिकाणी जे डाटा आपल्याला ह्या टेबल मध्ये दिलं ते आपण ह्या ठिकाणी हिस्टोग्राम मध्ये आपण रिप्रेझेंट केलेला आहे. तर ही असा ग्राफ तुम्हाला ॲज इट इज काढायचा आहे. तुम्हाला फुल मार्क्स दिले जाते. तर पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. Time allotted for the preparation of an examination by some students is shown in the table. तर ह्या ठिकाणी टेबल दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जे टाइम अलॉट केलाय प्रिपरेशन साठी एक्झामिनेशन काही स्टुडंटला, तर ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून हिस्टोग्राम ह्या ठिकाणी आपल्याला प्लॉट करायचा आहे. तर टाइम इन मिनिट्स मध्ये टाइम दिलेला आहे. 60 to 80 मिनिट्स मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स यांनी 14 स्टुडंट्स आहेत, असे बाकीचे ह्या ठिकाणी दिलेले आहे. तर याचा आपण ह्या ठिकाणी हिस्टोग्राम
या डाटाचा यूज करून आपण प्लॉट करणार आहे. तर आपण सर्वात आधी एक्स ॲक्सिस वर आपण क्लास घेणार आहेत. तर एक्स ॲक्सिस ड्रॉ करायची आहे, त्यानंतर वाय ॲक्सिस पण ड्रॉ करून घ्यायची आहे. हे ड्रॉ केल्यानंतर आता एक्स ॲक्सिस वर आपण सर्व क्लास घेणार आहे. तर ह्या ठिकाणी 60 आणि चेक करायचं आहे सर्व क्लास कंटिन्युअस आहेत का. ह्या ठिकाणी बघा, अप्पर लिमिट इज इक्वल टू लोअर लिमिट, अप्पर लिमिट इक्वल टू लोअर लिमिट, अप्पर लिमिट इक्वल टू लोअर लिमिट, अप्पर लिमिट इक्वल टू लोअर लिमिट. तर हे सर्व क्लास कंटिन्युअस आहेत. तर ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिस वर 60 to 80 2 सेंटीमीटरचा गॅप सोडून 60 to 80. त्यानंतर परत हे क्लास आपण ह्या ठिकाणी दाखवलाय, परत 2 सेंटीमीटरचा गॅप सोडून 80 to 100. परत 2 सेंटीमीटरचा गॅप सोडून 100 to 120. त्यानंतर परत 2 सेंटीमीटरचा गॅप सोडून 120 to 140. परत 2 सेंटीमीटरचा गॅप सोडून 140 to 160. तर हे एक्स ॲक्सिस वर आपण ह्या ठिकाणी सर्व प्लॉट केलेलं आहे. आता आपण वाय ॲक्सिस वर ह्या ठिकाणी प्लॉट करणार आहे. तर वाय ॲक्सिस वर आपल्याला ह्या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण 2 स्टुडंट्स घेणार आहेत. तर 1 सेंटीमीटर म्हणजे 2, त्यानंतर 2 सेंटीमीटर म्हणजे 4, 3 सेंटीमीटर म्हणजे 6, 8, 1 सेंटीमीटर म्हणजे 2 स्टुडंट. तर हे 10, त्यानंतर 12, त्यानंतर 14, 16, हायेस्ट आहे 24, 18, 20, 22, 24. तर अशा प्रकारे आपण हे वाय ॲक्सिस, तर वाय ॲक्सिस वर आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स. आणि एक्स ॲक्सिस वर घ्यायचं आहे टाइम इन मिनिट्स. तर टाइम इन मिनिट्स. आता ह्या ठिकाणी स्केल लिहायची आहे आपल्याला, स्केल. तर स्केल ऑन एक्स ॲक्सिस, ऑन एक्स ॲक्सिस 2 सेंटीमीटर इज इक्वल टू, तर ह्या ठिकाणी 80 - 60 म्हणजे 20 मिनिट्स. आणि वाय ॲक्सिस वर ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट्स. तर स्केल ह्या ठिकाणी घेतली. आता आपण प्लॉट करणार आहे. तर फर्स्ट क्लास आहे 60 to 80 मिनिट्स एवढा टाइम अलॉट केला आहे प्रिपरेशन एक्झामसाठी 14 स्टुडंट्सनी. तर ते आपण ह्या ठिकाणी आता प्लॉट करणार आहे. तर 60 to 80 ह्या क्लासमध्ये ह्या ठिकाणी ह्या क्लासची हाईट आपल्याला घ्यायची आहे 14. तर 14 पर्यंत हाईट घेणार आहेत आपण. ओके. त्यानंतर 80 to 100 20 स्टुडंट्स आहेत. तर 80 to 100 20 स्टुडंट्स मी एवढा वेळ घेतला आहे प्रिपरेशनसाठी. त्यानंतर 100 to 120 24 स्टुडंट्स आहेत.
24 students. त्यानंतर 120 to 140 22 स्टुडंट्स आहेत. students. 140 to 160 16 students. तर ह्या ठिकाणी हा डाटा आपण पूर्ण ह्या ठिकाणी ह्या ग्राफ मध्ये प्रेझेंट केला आहे. तर अशा प्रकारे हिस्टोग्राम आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये आपल्याला हिस्टोग्राम प्लॉट करायचे होते. तर ह्यामध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करायची, प्लॉट करायची. त्यानंतर त्यावर प्रॉपर स्केल घ्यायची, ती स्केल त्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार त्या क्लासची हाईट आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि हे जे एक्सरसाइज आहे स्कोर करण्यासारखे आहे, त्याचा अभ्यास करा चांगल्या प्रकारे आणि तुम्ही मार्क्सही आउट ऑफ घेऊ शकतात या एक्सरसाइज मध्ये. यावर कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही सहजरित्या करू शकता. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब आवर चॅनल, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक्यू.